एस चा उच्चार केव्हा स आणि केव्हा झ होणार. एस चे दोन उच्चार असतात, पण ते कसे होणार ते पहा. अगोदर ह्या स्पेलिंग वाचा सगळ्यांनी. चला सुरू करा. म्हणजे हे म्हणताना काय आलं तुमच्या तोंडात? स आलं. आलं की नाही? याचा उच्चार काय झाला तुमचा? स झाला. आता हे वाचा. हे स्पेलिंग म्हणताना झ आलं. काय आलं? झ आलं. याचा उच्चार इथे काय झाला? झ झाला. आणि इकडे काय झाला? स झाला. मग तो कशामुळे झाला? अगदी सोपं आहे, लक्षात ठेवा. आता इथे स च्या बाजूला काय आलेलं आहे? वॉवेल्स येतात सगळ्यांना? सांगा वॉवेल्स सांगा. किती स्वर असतात? 5. ए, ई, आय, ओ, यू. तर जेव्हा एस च्या बाजूला दोन्ही साइडला वॉवेल्स मधले शब्द येणार तेव्हा त्याचा उच्चार काय होणार? झ होणार. फक्त एवढंच लक्षात ठेवायचं तुम्हाला. एस च्या बाजूला वॉवेल्स मधले शब्द आले आजूबाजूला दोन्हीकडे, तर त्याचा उच्चार काय होणार? मग झ होणार. आणि त्याच्या उलट इकडं एस च्या बाजूला आहे का? बाजूला आहे, पण समोर आहे का? नाही. मग तेव्हा त्याचा उच्चार काय होणार? फक्त सच होणार. ओके, एवढंच लक्षात ठेवायचं की स चा उच्चार झ केव्हा होणार? जेव्हा वॉवेल्स मधले शब्द त्याच्या पुढे मागे दोन्हीकडून येणार तेव्हा त्याचा उच्चार होणार झ. म्हणजे क्लोज, प्लेज, कझिन, नोज आणि कन्फ्यूज. आलं एवढं लक्षामध्ये? हे पहा, स चे दोन उच्चार स आणि झ. आलं लक्षामध्ये? ठीक आहे, चला लिहून घ्या आणि पाठ करा.